निकाल कधी लागणार, निकाल कधी लागणार आणि फक्त निकाल कधी लागणार हेच प्रश्न सर्वात जास्त पालकाच्या आणि विद्यार्थ्याच्या मनात सध्या आहे. वर्ग 7वीची तुम्ही स्कॉलरशिप परीक्षा दिली असेल किंवा मग वर्ग 4थीची परीक्षा दिली असेल. ही एकाच दिवशी आपली 26 एप्रिल या दिवशी परीक्षा झाली होती. आता परीक्षा होऊन बरेच काही दिवस झाले, पण अजूनही या ठिकाणी निकाल लागलेला नाही. मग या परीक्षेचा निकाल कधी लागणार, त्याचबरोबर असे काही प्रश्न जे की पालकाच्या मनात आणि विद्यार्थ्याच्या मनात असू शकतात की कट ऑफ किती लागेल, म्हणजे आपल्याला मार्क्स मिळाले. आता मार्क्स तुम्हाला होऊ शकतं, तुम्ही जर का जी फायनल ॲन्सर की असते, फायनल ॲन्सर कीनुसार जर का तुम्ही मार्क्स चेक केले असतील तर तुम्हाला कळालं असेल आपले मार्क्स किती आहेत, तर त्यानुसार कट ऑफ किती लागेल. आणि असंही होऊ शकतं की आपण जो क्रायटेरिया असतो 120 मार्क्सचा तो तर पूर्ण केला, पण तरीसुद्धा आपण पात्र आहोत का अपात्र आहोत. कधी कधी असंही होतं की 150 मार्क्स मिळूनसुद्धा तुम्ही अपात्र ठरता. मग तेही आपण बघणार आहात की प्रत्येक विषयासाठी वेटेज किती आहे आणि कोणत्या परीक्षेमध्ये म्हणजे कोणत्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळवण्याची गरज आहे. त्याचबरोबर तुम्हाला असाही प्रश्न आला असेल की मी लिहिलेलं उत्तर हे बरोबरच आहे का, असे काही प्रश्न. त्याचबरोबर शिष्यवृत्तीची रक्कम, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, किती दिवस मिळेल आणि ती किती दिवस मिळेल आणि किती मिळेल, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. अजूनही आपण परीक्षा दिली तरीसुद्धा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अजूनही माहिती नाही. त्याचबरोबर काही प्रश्न चुकीचे होते का आणि OMR शीटवर जर एखादी तुम्ही चुकीची माहिती भरली किंवा मग एखादी थोडीफार चूक केली तर त्याचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत का नाही. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो की प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि प्रत्येक पालकाच्या मनात यायलाच पाहिजे की पुढील परीक्षेची तयारी कशी करावी आणि कोणती परीक्षा आता याच्यासमोर आहे. कारण 7वा वर्ग आता तुमचा झाला, आता 8व्या वर्गात, 9व्या वर्गात आणि 10व्या वर्गात कशा पद्धतीनं तुम्ही हा अभ्यास कंटिन्यू ठेवायचा, याच पद्धतीनं अभ्यास करत राहायचा आणि त्याचाही फायदा आपल्याला इथं समोर होईल. अशा पद्धतीची पूर्ण प्रश्नाची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता सर्वात पहिला प्रश्न आपण काय म्हणलं होतं की सर्वात महत्त्वाचा तो म्हणजेच काय, निकाल कधी लागणार. आता निकाल कधी लागणार कोणाचा, वर्ग 4थीचा आणि वर्ग 7वीचा. पण निकाल कधी लागणार याच्या आधी आपण काही प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ, कारण याला आपल्याला चांगलं डिटेलमध्ये बघायचं. आणि निकालाची तारीख या ठिकाणी तुम्हाला मी निश्चितपणे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही की कशा पद्धतीने की त्याच दिवशी लागेल, पण आसपास म्हणजे याच्या अगोदर ज्या पद्धतीनं निकाल लागत गेलेले आहेत किंवा याच्या अगोदर वर्ग 8वीचे आणि वर्ग 5वीचे ज्या हिशोबानं दिवस म्हणजे जे काही कॉन्स्टंट दिवस होते त्या हिशोबात प्रत्येक 2026मध्ये असो, 2025 असो, 24 असो किंवा मग 23 असो, त्यानुसार आपण पाहणार की या वर्षीसुद्धा वर्ग 7वीचा निकाल किंवा 4थीचा निकाल कधी लागू शकतो. त्याच्यानंतर आहे की कट ऑफ किती लागेल. आता कट ऑफ किती लागेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असं डायरेक्टली सांगता येत नाही. कशामुळे सांगता येत नाही की जर का मी म्हणलं तुम्हाला 150वर किंवा या ठिकाणी 250वर, आता असे होऊ शकतं की 250वाला एखाद्या जिल्ह्यातून सिलेक्ट होत नाही आणि 150वाला या ठिकाणी सिलेक्ट होतो. त्याचबरोबर कधी कधी तर अशी काही जिल्हे आहेत किंवा असे काही विद्यार्थी आहेत की ते फक्त पात्र जरी झाले 120 मार्क्स मिळून तरीसुद्धा त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होतं. म्हणजेच ते डायरेक्ट कट ऑफ जी लिस्ट असती, जी गुणवत्ता यादी असते, त्या गुणवत्ता यादीमध्ये द्यायचं नाव येतं. पण कधी कधी असा एखादा जिल्हा असतो की त्याच्यात 240 मार्क्स मिळूनसुद्धा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होत नाही. मग या ठिकाणी आता हे माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला त्याचे सेट माहिती पाहिजेत. आता सेट माहिती पाहणं म्हणजेच काय की तुमची जी परीक्षा असते त्याची जी स्कॉलरशिप मिळते तुम्हाला ती सेट कोडनुसार मिळते. सेट कोड म्हणजेच काय, तर तुमचे या ठिकाणी सेट कोड असतात. E असेल, F, G, H आणि I आणि J, त्याचबरोबर K, अशा पद्धतीचे काही तुमचे सेट असतात. या सेटमध्ये काय केलं जातं, तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही कोणत्या सेटमध्ये येता ती माहिती तुम्हाला पाहिजे आणि त्या सेटनुसार त्या ठिकाणी सर्वच्या सर्व कट ऑफ लागत असतात. प्रत्येक सेटचा कट ऑफ वेगळा लागतो. आता हे पाहण्यासाठी आपल्याला याच्यावर पूर्णच्या पूर्ण एक क्लास घ्यावी लागणार. मग ही क्लास आपण या व्हिडिओच्या नंतर लगेच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि त्याच्यात तुम्ही तुमचा कट ऑफ बघू शकता की तुमचे मार्क्स त्या ठिकाणी ते कट ऑफ क्लिअर करू शकतात का मग नाही. मग याचे उत्तर आपल्याला पुढच्या क्लासमध्ये बघायचं आणि हा जो प्रश्न आहे जो की निकाल कधी लागणार त्याचं उत्तर मी तुम्हाला मध्ये या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक विषयाचे वेटेज किती. आता सर्वात महत्त्वाचं पहा, कट ऑफ क्लिअर करण्याच्या आधी कट ऑफ क्लिअर जर होईल किंवा नाही हे तर नंतरचा विषय राहिला, पण सर्वात पहिला विषय येतो तो म्हणजेच काय, पात्र किंवा मग अपात्र. आता याच्यात पास किंवा नापास कोणीही नसतं. तुम्ही परीक्षा दिली म्हणजे तुम्ही पास झाले आणि किंवा मग नापास झाले असं याच्यात काही नाही. एकतर तुम्ही पात्र असणार किंवा मग अपात्र असणार. आता पात्र कोण असणार, पात्र असणार 120 गुणावाला विद्यार्थी आणि अपात्र कोण असणार 120पेक्षा कमी गुण असणारा विद्यार्थी. म्हणजे जर का तुम्हाला 120पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही पात्र आहात आणि जर कमी असतील तर तुम्ही अपात्र आहात. पण कधी कधी आता मी तुम्हाला सांगितलं होतं की 150 मार्क्स येतं, एखादा विद्यार्थी आहे त्याला 120 आहे तो पात्र झाला, 120वाला पात्र झाला आणि 150वाला अपात्र झाला.
हे कसं काय शक्य आहे? आता 120वर पात्र व्हायला आणि 150वर अपात्र कसं काय होऊ शकतो? तर हेच तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचं की प्रत्येक विषयाचं वेटेज काय असेल किंवा मग किती असेल. आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजेत की तुमचे या ठिकाणी 4 विषय होते. किती सब्जेक्ट होते तुम्हाला? 4 सब्जेक्ट होते. 4 पैकी काय होता? पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होते. मग पेपर 1 आणि पेपर 2 आता तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये कट ऑफ क्लिअर करण्याची गरज नाही, पण प्रत्येक पेपरमध्ये कट ऑफ क्लिअर करावा लागतो. जसं की आता पेपर 1 आहे, हा तुमचा किती मार्क्ससाठी होता? तर हा होता 150 मार्क्ससाठी. त्याचबरोबर पेपर 2 किती मार्क्ससाठी होता? 150 मार्क्ससाठी. असे एकूण 150 मार्काचे 2 पेपर होते. कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी 60 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे आणि त्याबरोबर या विषयातसुद्धा 60 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणीसुद्धा कमीत कमी 60 आणि या ठिकाणीसुद्धा कमीत कमी 60. आता एखाद्या विषयात तुम्ही 150पैकी 150 मिळवले, इकडे 150पैकी 150 मिळवले आणि इकडे जर तुम्हाला या ठिकाणी 59 मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी अपात्र होता. मग अशा पद्धतीने तुम्हाला कमीत कमी दोन्ही विषयात 60 मार्क आणि दोन्हीचे मिळून 120 म्हणजे 60-60 जर असतील तर 120 होतातच. मग तुम्ही असंच धरू शकता की दोन्ही विषयामध्ये म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2मध्ये तुम्हाला प्रत्येकी 60 मार्क्स या ठिकाणी पाहिजेत. आणि असे जर तुमचे मार्क्स येत असतील तरच तुम्ही हा व्हिडिओ समोर बघू शकता. याचं कारण काय? कारण हेच की जर का तुम्हाला या ठिकाणी 60 मार्क्स नसतील तर तुम्ही कट ऑफ काय तुमचा रिझल्ट डायरेक्टली आताच काय व्हायला? अपात्र म्हणून या ठिकाणी यायला. मग तुम्ही आता समोरच्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ बघू शकता. समोर येणाऱ्या वर्षी म्हणजे 8व्या वर्गामध्ये आपण परीक्षेची तयारी कशी करणार यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर प्रत्येक विषयाचे वेटेज किती असते हे तुम्हाला कळायला असेल. प्रत्येक विषयाला म्हणजे दोन्ही पेपरला 60-60 आणि पूर्ण एकूण 120 मार्क्ससाठी तुम्हाला हे असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे मी लिहिलेले उत्तर बरोबर आहेत का. आता तुम्ही पेपर दिला, पेपर दिल्याच्यानंतर घरी आले, घरी आल्याच्यानंतर तुम्ही त्या दिवशी काही विद्यार्थ्यांनी यूट्यूबवर बघून किंवा मग कुठेतरी गुगलवर कशावर तरी सर्च करून आपले मार्क्स या ठिकाणी चेक केले असतील. पण त्याच्यानंतर एक तुम्हाला ॲन्सर की आलेली असते. 2 ॲन्सर की तुम्हाला आलेले आहेत. पहिले म्हणजेच एक अंतरिम ॲन्सर की आणि त्याच्यानंतर एक आली फायनल म्हणजेच काय या ठिकाणी फायनल ॲन्सर की. अशा 2 ॲन्सर की म्हणजेच एक प्रोव्हिजनल आणि एक फायनल अशा 2 तुम्हाला या ठिकाणी ॲन्सर की आलेले आहेत. आता ॲन्सर की म्हणजेच उत्तरपत्रिका आलेली त्या तुम्ही पहिली ॲन्सर की म्हणजेच जी प्रोव्हिजनल ॲन्सर की होती त्याच्यानुसार तुम्ही तुमचे मार्क्स चेक केले असतील. त्याच्यातून जर तुम्हाला एखाद्या प्रश्नावर डाऊट वाटला की बुवा आपण लिहिलेलं जे उत्तर आहे ते बरोबर होतं पण याच्यात तर चुकीचं दिलं तर तुम्ही त्या ठिकाणी ते मार्क्स त्या ठिकाणी पाठवलीसुद्धा असतील की रिचेकिंगसाठी. मग रिचेकिंग झाल्याच्यानंतर तुमची एक फायनल मेरिट किंवा फायनल ॲन्सर की आलेली आणि फायनल ॲन्सर की आल्याच्यानंतर तुम्ही तुमचे गुण चेक केले असतील. त्याच्यानुसार आता तुम्हाला माहिती असेल की तुमचे मार्क्स 150 आहेत, 180 आहेत, याच्या आसपास किंवा मग 200+ आहेत असं तुम्हाला आता कळालं असेल. आणि याच्यानुसारच आता कट ऑफ लागणार. आता कट ऑफ कसा म्हणजे तुमचा सर्वात पहिले आता काय लागणार? निकाल लागणार. तुम्हाला जर 150 असतील याच्यात 1-2 मार्क्सची कमतरता होऊ शकते, जास्त होऊ शकतात, 200पेक्षा जास्त होऊ शकतात थोडेफार किंवा कमी होऊ शकतात. म्हणजे आता काय राहिलं? फक्त एक फायनल निकाल राहिला. तो निकाल कधी लागणार ते आपण थोड्या वेळात बघणारच आहोत. त्याच्यानंतर दिलेलं आहे OMR शीटवर काही चूक झाली तर. आता कशी चूक झाली? नेमकं सर्वात चूक होणं म्हणजेच काय? एक तर रोल नंबर. तुमचा रोल नंबर हा बरोबरच भरला गेलेला पाहिजेत. रोल नंबर तुम्ही योग्य भरलाच असेल कारण त्या ठिकाणी तुमच्यासमोर तुमचा हॉल तिकीटवरच रोल नंबर होता. आणि त्याच्यानंतर काय राहिलं ते म्हणजेच ते जे सर्कल दिलेले असतात अशा पद्धतीचे OMR शीटवर 4 सर्कल दिलेले असतात. आता हे 4 सर्कल तुम्हाला काय करायचे होते? हे 4 सर्कल तुम्हाला अशा पद्धतीनं गोल फिल करायचे होते. तुम्ही याला अशा पद्धतीनं किंवा मग अशा पद्धतीनं किंवा मग हे अशा पद्धतीनं गोल करू शकत नाही. त्याला तुम्हाला पूर्णपणे अशा पद्धतीनंच गोल करायचे. आता हे कुठं बघू शकता तुम्ही? तर तुमच्याजवळ एक कार्बन कॉपी आलेली आहे आणि त्या कार्बन कॉपीवर काय करू शकता तुम्ही? हे चेक करू शकता की अशा पद्धतीने तुम्ही जर काही केलेलं नसेल, अशा पद्धतीचं नसेल, बरोबर गोल असेल तर ते बरोबर आहे. पण अशा पद्धतीने जर गोल केलं असेल कुठं किंवा राईट केलं असेल तर याचे मार्क्स तुम्हाला मिळत नाहीत. हा प्रश्नच पकडला जात नाही. मग हा प्रश्न पकडलाच जात नाही याचा अर्थ त्याचे मार्क्ससुद्धा तुम्हाला मिळणार नाही. किंवा मग एखाद्या वेळेस काय होतं, काही विद्यार्थी असे 4 पैकी एका प्रश्नातच सुरुवातीला एक गोल करतात, हे गोल केलं आणि नंतर त्यांना कळतं की आपण तर चूक हे तर प्रश्नाचं उत्तर नाहीच आणि नंतर मग परत दुसरं एखादा ऑप्शन त्याच्यातला टिक करतात म्हणजे सर्कलला डार्क करतात. आता 2 सर्कल जर डार्क केलेले असतील तर या प्रश्नालासुद्धा तुम्हाला मार्क्स मिळत नाही. मग अशी जर चूक तुम्हाला कार्बन कॉपीवर दिसत असेल तर त्या प्रश्नाचे मार्क्स तुम्हाला काही केलं तरी मिळणार नाहीत. मग अशी चूक तिथे झालेली नाही पाहिजेत. आता मेन दुसऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम किती आणि
किती काळापर्यंत मिळते, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण याच्यासाठीच आपण प्रयत्न केले. काही विद्यार्थी असतात किंवा पालकही असतात ज्याला शिष्यवृत्तीपेक्षा आपला विद्यार्थी घडवणं आणि त्या मुलाचा अभ्यासाकडे लक्ष देणं याच्यासाठी सुद्धा त्यांनी तयारी केलेली असू शकते. त्यामुळे सर्वच याच्यासाठी नाही, पण हा सुद्धा एक आपल्याला एक चांगली गोष्ट आहे की नेमका आपला काही गोरगरिबाचे मुलं असतील किंवा मग खेड्यापाड्याची ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील ज्यांना या गोष्टीची खूप गरज असते, त्याच्याशिवाय त्यांचं शिक्षण अपूर्ण राहू शकतं. आणि त्या शिक्षणात मदत होण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी सरकार पूर्ण 22,500 रुपयाची स्कॉलरशिप देणार. म्हणजेच वर्ग 7वीमध्ये 22,500 रुपयाची स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार जर का तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलं तर. आणि 22,500 अशी स्कॉलरशिप तुम्हाला 750 रुपये प्रति महिना अशा पद्धतीनं मिळणार. 750 रुपये प्रति महिना या हिशोबाने तुम्हाला 3 वर्ष. किती दिवस मिळणार तर 3 वर्ष. म्हणजेच आता तुम्ही 8वीमध्ये गेल्याच्यानंतर 8, त्याच्याचबरोबर 9 आणि 10 असे 3 वर्ष तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार. आता ही स्कॉलरशिप झाल्याच्यानंतर ही स्कॉलरशिप तर तुम्हाला मिळणार. इथं किती मिळणार तुम्हाला 3 वर्षात 22,500. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता ही परीक्षा झाली. ही परीक्षा झाल्याच्यानंतर तुम्ही आता काय करायला पाहिजेत, समोरच्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे. आणि समोरची परीक्षा ती असणार आहे ती म्हणजेच NMMS. काय असणार NMMS. ही परीक्षा तुम्हाला देता येणार आहे वर्ग 8वीमध्ये. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 8व्या वर्गात शिकणार तर डिसेंबर महिन्यात तुमच्या या ठिकाणी हा पेपर होण्याची दाट शक्यता असते NMMS या परीक्षेची. ही सुद्धा एक स्कॉलरशिप परीक्षा आहे, पण याच्यात जे तुम्हाला मानधन मिळतं किंवा मग या ठिकाणी जी स्कॉलरशिप मिळते ती खूप जास्त प्रमाणात मिळते. या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळते एकूण 48,000 रुपये. आणि ही स्कॉलरशिप तुम्हाला 48,000 रुपये मिळते एकूण 4 वर्ष. तुम्ही 8वी झालेली असणार, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी. आता याच्यात जर तुम्ही विचार केला तर सर्वात पहिले 8वी, 9वी आणि 10वी ही 3 वर्ष तुम्हाला 7व्या वर्गाची स्कॉलरशिप ती मिळणार. आणि ह्या ठिकाणी हे 4 वर्ष तुम्हाला 8व्या वर्गाची NMMS ही स्कॉलरशिप या ठिकाणी मिळणार. मग त्यामुळं आता रिझल्ट काही येऊ, रिझल्ट समजा तुमचा चांगला आला ही चांगलीच गोष्ट आहे, पण जर कसाही आला तरी तुम्हाला पुढच्या गोष्टीची परीक्षेची तयारी करायची ती म्हणजे NMMS या परीक्षेची. आता याच्यात पात्रता काय असती तर या परीक्षेत पात्रता काय असते तर विद्यार्थी हा 8व्या वर्गात शिकणारा असला पाहिजेत, शासकीय अनुदानित शाळेत असला पाहिजेत तो, किंवा मग एकतर तो शासकीय म्हणजे सरकारी शाळा असली पाहिजे किंवा मग ती अनुदानित 100% अनुदानित शाळा असली पाहिजे. पालकांचं उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजेत. आणि जो काही ते 7व्या वर्गात विद्यार्थी असेल तर 7व्या वर्गात त्याचे 55% गुण त्याला तिथून पुढंसुद्धा स्कॉलरशिप चालू ठेवण्यासाठी सुद्धा कमीत कमी 55% गुण मिळवणं आवश्यक असतं. त्याचबरोबर याचे 2 लेखी पेपर असतात जे की जशा पद्धतीने तुमची 7व्या वर्गाची परीक्षा होती. आणि सर्वच्या सर्व प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न असतात, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. म्हणजेच या ठिकाणी OMR शीटवर परीक्षा होणार आणि प्रत्येकी 4 ऑप्शन्स या ठिकाणी तुम्हाला येणार. एकूण गुण असणार या ठिकाणी, हे गुण या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत. तुमचे गुण असणार 90 अधिक 90 मार्क्स म्हणजेच 180. 90 मार्काचा पेपर 1 आणि 90 मार्काचा पेपर 2 अशा पद्धतीचे 180 गुण या ठिकाणी तुम्हाला असणार. कालावधी 150 मिनिट असणार आहे. मराठी म्हणजेच 150 मिनिट नाही राहणार या ठिकाणी, 90 मिनिट राहील प्रत्येकी. 90 मिनिट म्हणजे पेपर 1साठी 90 मिनिट आणि पेपर 2साठी 90 मिनिट. मराठी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये परीक्षा होऊ शकते. म्हणजे तुमची भाषा तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकता. अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला पेपर 1 हा जो असतो तो पूर्णपणे बुद्धिमत्तेचा असतो. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही बुद्धिमत्ता हा विषय 7व्या वर्गातच स्कॉलरशिपमध्येही केला तोच विषय तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी असणार आहे, तो म्हणजेच बुद्धिमत्ता. आणि बुद्धिमत्तेचे एकूण तुम्हाला या ठिकाणी 90 प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. किती प्रश्न तर 90 प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेचे येणार आहेत. 90 मिनिटात ते सोडवायचे. त्याच्यानंतर शालेय क्षमता म्हणजे सॅटचा SATचा पेपर असतो. त्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला 90 प्रश्न 90 मिनिट अशा पद्धतीने दिलेले असणार. आता सॅटमध्ये तुम्हाला काय असणार, तुम्हाला गणित असणार. 3 विषय या ठिकाणी असणार, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. हे 3 विषय या ठिकाणी तुम्हाला येणार. आणि गणित असणार 20 मार्क्ससाठी, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र असणार प्रत्येकी 35 मार्क्ससाठी. 35, 35, 70 आणि 20 मार्क्स गणित म्हणजेच 90 मार्काचा अशा पद्धतीने तुम्हाला हे पेपर असणार आहे. आता निवड आणि फायदे काय होतात, गुणवत्तेच्या आधारे याची निवड होती, जशी तुमची स्कॉलरशिपमध्ये होती तशाच पद्धतीनं. आणि दरमहा तुम्हाला या ठिकाणी 1250 रुपये अशा पद्धतीनं मिळतात. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर तुमची ओळख निर्माण होती. म्हणजेच याचे फायदे, खूप सारे फायदे आहेत. आता मेन गोष्ट आहे की शाळेच्या अभ्यासावर परिणाम होईल का? हो, परिणाम तर होणार. पण परिणाम कसा होणार तर या परीक्षेचा जो परिणाम असणार आहे तो चांगला होणार. चांगला परिणाम होणार, वाईट परिणाम होणार नाही. कशा चांगला होणार? चांगला होणार याच्यासाठी कारण ही परीक्षा तुम्ही आता 7व्या वर्गाचीच परीक्षा दिली, त्याच्यातूनच तुम्हाला कळालं असेल की तो जो अभ्यासक्रम असतो तो आपल्या शाळेच्या स्तरावर आणि
बाकी आपल्या भविष्यात ज्या काही आपण स्पर्धा परीक्षा देणार आहोत त्याच्यासाठी हा किती महत्त्वाचा आहे. शाळेच्या स्तरावर परिणाम कसा होईल चांगला. सर्वात पहिले तर एक पेपर असणार, पेपर 1 आणि पेपर 2. इकडे तर सर्वात पहिले तुम्हाला रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता हा विषय. आता हा बुद्धिमत्ता तुम्हाला शाळेच्या अभ्यासक्रमात नाही, म्हणजे हा एक शिल्लकचा विषय जो की तुम्हाला या ठिकाणी शिकायला भेटणार. आणि या विषयात जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुमच्या बौद्धिक क्षमतेची या ठिकाणी वाढ होती. म्हणजे बुद्धिमत्ता कशा पद्धतीने लावल्या जाते किंवा बुद्धीचा विकास कसा होतो ते या पेपरमधून तुमच्या या ठिकाणी दिसून येतं. आता पेपर 2मध्ये तुम्हाला काय आहे, एक सामाजिक शास्त्र आहे, एक सायन्स म्हणजेच विज्ञान आहे आणि एक गणित आहे. आता एक विषय सामाजिक शास्त्र तुम्हाला शाळेतसुद्धा असणार, मग शाळेतसुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि शाळेचा अभ्यास हे परत जर होत असेल तर सामाजिक शास्त्र असेल, विज्ञान असेल आणि गणित असेल, हे विषय तुमचे एकदम चांगले होतील, कारण हेच विषयसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. मग याच्यानुसार जर पाहिलं तर अभ्यासावर परिणाम होणार आणि तो कसा होणार, चांगलाच परिणाम होणार, हे तुम्हाला या ठिकाणी समजत असेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजेच आपला निकाल कधी लागू शकतो आणि आपण निकाल लागल्याच्या नंतर मग पुढच्या परीक्षेची तयारीला लागू, असंही काही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विचार असतो. आता मी असं सांगणं की निकाल या तारखेला लागेल, मी जर आज तुम्हाला म्हणलं की आजची तारीख जर आपण चेक केलं तर आजची तारीख आहे या ठिकाणी 17, मग 17 तारीख आहे, तर 17 तारखेच्या नंतर मी तुम्हाला फक्त व्हिडिओसाठी व्ह्यूजसाठी काय म्हणतो 20 तारखेला किंवा मग 22 तारखेला निकाल लागेल, 20 आणि 22च्या दरम्यान लागेल. तर हे असं सांगणं चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण तुम्ही जर या ठिकाणी मागच्या गोष्टी बघितल्या, आपली पेपर कधी झाला ते हे सगळं बघण्याच्या आधी 2026मध्ये वर्ग 5वी आणि 8वीची जी परीक्षा पाहिली त्याच्या आधी पाहू 2024मध्ये. आता 2024मध्ये चेक करा, परीक्षेचा कालावधी दिलेला आहे, म्हणजे परीक्षेत काय काय इव्हेंट झाले आणि ड्युरेशन दिलेली आहे. एक्झाम म्हणजे पेपर झाला आणि पेपरच्या नंतर ॲन्सर की आली, म्हणजेच पहिली प्रोव्हिजनल ॲन्सर की आली, याला एकूण 17 दिवस लागले होते. म्हणजे पेपरच्या नंतर पहिली ॲन्सर की देण्यासाठी किती दिवस घेतले होते, 17 दिवस. हेच जर इथं बघितलं तुम्ही तर ॲन्सर की एक्झाम आणि ॲन्सर की 23 दिवस घेतले आणि हेच इथं या ठिकाणी फक्त 16 दिवस घेतले, म्हणजे ड्युरेशन कमी झाली असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. पण आपल्याला हे नाही बघायचं, आपल्याला बघायचं निकाल. आता निकाल जर बघायचं झालं तर सर्वात पहिले शेवटचं आहे, शेवटला काय दिलेलं आहे, फायनल ॲन्सर की टू रिझल्ट, म्हणजे रिझल्ट आला त्याच्यानंतर हे आपल्याला या ठिकाणी फायनल ॲन्सर की आणि रिझल्ट, फायनल ॲन्सर की तर आपली आलेली आहे. सर्वात पहिले आपण काय बघू आता, हे पहा, फ्रॉम एक्झाम टू रिझल्ट, एक्झामपासून रिझल्ट म्हणजे परीक्षा झाली आणि परीक्षा झाल्याच्या नंतर शेवटचा रिझल्ट येण्यासाठी एकूण किती दिवस लागले, तर 85 दिवस लागले होते. कधी, 2026मध्ये, म्हणजे यावर्षी. त्याचबरोबर 2025मध्ये याला 74 दिवस लागले होते. किती दिवस, 74. आणि 2024मध्ये एकूण 73. मग इथं आणि इथं जर बघितलं तर सारखेच दिवस आहेत, पण या ठिकाणी मात्र जवळपास 10 ते 12 दिवस आपले वाढले. मग आता हे 10 ते 12 दिवस जर वाढले तर हे कुठून वाढले आणि कशामुळं वाढले, यावर्षी 10-12 दिवस यायला शिल्लक कशासाठी लागले, तर या गोष्टीचा तुम्हाला एक विचार करावा लागेल की याच्या आधी 2023 असेल, 24 असेल, 25 असेल, जी स्कॉलरशिप परीक्षा व्हायची वर्ग 5वी आणि 8वीची, तर इथं फक्त 5वी आणि 8वीचीच परीक्षा घेतल्या जायची, इथं 4थी किंवा मग 7वीची परीक्षा नव्हती. मग याच्याकडे फक्त एकच एक्झाम होती, जिचा यायला रिझल्ट लावायचं, ॲन्सर की द्यायची आणि मेरिट लिस्ट लावायची, सर्व एकाच एक्झामसाठी करायचं होतं. पण यावर्षी मात्र यांच्याकडे डबल काम भेटलं आणि डबल काम भेटल्यामुळे इथे याला 10-15 दिवस काय झाले, शिल्लक लागले असं आपण म्हणू शकतो. मग इथं जर शिल्लक लागले असतील तर आपल्या या परीक्षेसाठी सुद्धा आपण म्हणू शकतो की निकाल काय होणार, जास्त दिवस त्याला लागणार. मग किती दिवस लागतील, आपण जर याचं ॲव्हरेज बघितलं, म्हणजेच जर बघितलं की ही कशा पद्धतीने चालू आहे, तर या ठिकाणी 70 ते 75 दिवस, इथंसुद्धा 70 ते 75 दिवसाच्या आसपास काम व्हायला, म्हणजे याच्या आधी तर होणार नाही, म्हणजे एवढ्या दिवसाच्या आधी तर होणार नाही. होऊ शकते 85 दिवस लागले, तिथं अजून शिल्लक लागतील आपल्या या ठिकाणी वर्ग 4थी आणि 7वीला अजून शिल्लक लागतील. पण असं न होता कमीत कमी आपण 75 दिवस तरी धरायला पाहिजेत, की कमीत कमी 75 दिवस तरी आपण वाट बघायची, त्याच्यानंतर रिझल्ट कधीही येऊ शकतो. मग आता 75 दिवस वाट बघण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला काय माहिती पाहिजेत, आपल्याला माहिती पाहिजे एक्झाम डेट कधी होती, 26 एप्रिल 2026. आता 26 एप्रिलपासून आजची तारीख जर आपण बघितली किंवा आपली जी फायनल रिझल्ट जो लागला होता, इथं मी तुम्हाला खाली दिलेलं पण आहे, एक्झाम टू प्रोव्हिजनल ॲन्सर कीला 10 दिवसच लावले, खूप कमी दिवसात घेतले. ॲन्सर कीपासून फायनल ॲन्सर कीला 22 दिवस घेतले. आता फायनल ॲन्सर की तर दिलेली आहे, पण रिझल्ट अजून दिलेला नाही. मग या 20 तारखेच्या नंतर आपण जर 70 दिवस घेतले, म्हणजेच 20 नाही तर या ठिकाणी किती होते, 26 होते, 26 तारीख होती. मग हे एप्रिल महिना तरी गेला, कारण 26 दिवस गेले तर म्हणजे फक्त 4 दिवस त्या ठिकाणी राहिले. किती दिवस राहिले, फक्त 4 दिवस, कशातले, एप्रिलमधले. त्याच्यानंतर मार्च,
मे काय येणार, एप्रिल, आपण वापस चाललो, समोर जायचं का मागं जायचं, एप्रिल, मे, जून आणि जुलै. आता एप्रिल महिन्यात किती दिवस झाले, 4, या ठिकाणी झाले 31. आता जून महिन्यात आपण असं धरू की 20 तारीख, मग हे झाले 50, 4, 54 आणि 1, 55, म्हणजे 20 तारखेपर्यंत फक्त 55 दिवस व्हायले. मग याचा अर्थ असा आपण म्हणू शकतो की या महिन्यात म्हणजे जून महिन्यातसुद्धा रिझल्ट येणार नाही. तुमचा रिझल्ट कमीत कमी या 5 जुलैच्या समोर, म्हणजेच 5 जुलैच्या नंतरच तुमचा रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळेल. मग जर का तुम्हाला कोणी म्हणत असेल की 20 तारखेला, 22 तारखेला किंवा 25 तारखेला किंवा या जून महिन्याच्या शेवटी तुम्हाला निकाल बघायला मिळेल, तर ते फक्त आणि फक्त यूट्यूबवर व्ह्यूज वाढवण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ काढतात आणि तुम्हाला परेशान करत राहतात. कारण मलाही माहिती आहे की ज्यावेळेस आपण एखादी एक्झाम देतो, आपण परीक्षा दिल्याच्यानंतर जर का तो पेपर आपला चांगला गेला असं जर आपल्याला वाटत असेल, तर सर्वात महत्त्वाचं आपल्या डोक्यात म्हणजे एकच विचार असतो कायमचा, तो म्हणजेच आता निकाल कधी लागेल. कारण एकदा निकाल लागल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, आपल्याला कन्फर्मेशन मिळत नाही की आपलं त्या ठिकाणी होणार किंवा नाही होणार. तर आता फक्त एवढंच करा, तुम्हाला सांगणं एकच आहे की तुमचा निकाल लागलच, कधी ना कधीतरी लागणार आहे. असं नाही की ते निकाल घेऊन बसणार आहे, त्याला समोरचीसुद्धा परीक्षा घ्यायची असते. पुढच्या वर्षीची जी आता 7वीची बॅच येणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्याला प्रयत्न करायचे, पेपर काढायचे, त्या पद्धतीचा अभ्यासक्रम बनवायचा, सगळ्या गोष्टी तयार करायच्या. मग तुमचा निकाल तर ते लवकरच लावणार, त्यांनाही गडबड आहे. पण काही गोष्टी असतात, कारण तुमच्या OMR शीट असतात आणि त्या OMR शीट चेक करणं, त्या पद्धतीने काही अडचण येऊ नये किंवा कोणत्या चुकीच्या विद्यार्थ्याला, म्हणजे ज्याला गरज नाही त्याला शिष्यवृत्ती जाऊ नये आणि ज्याला गरज आहे त्याच्याच या ठिकाणी जो हकदार आहे त्यालाच ती शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, यासाठी थोडेफार जास्त दिवस लागू शकतात. तर तुम्ही असं धरून त्याला की जून महिना तर कधीच, या ठिकाणी अजून 10-12 दिवस राहिले, याच्यात तुमचा निकाल लागणं हे म्हणजे पॉसिबलच नाही. 99% या ठिकाणी निकाल लागणं शक्यच नाही. मग लागेल कधी, जुलै महिन्यात, आणि जुलै महिन्यातसुद्धा कधी 5 जुलैच्या समोर, 5 ते 10च्या दरम्यान निकाल लागू शकतो. म्हणजे असं समजा 5 जुलै टू 10 जुलै या ठिकाणी तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि कट ऑफ किती लागेल, तर या कट ऑफवर आपण या ठिकाणी एक अंदाजित व्हिडिओ मी तुम्हाला सांगू शकतो किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पण व्हिडिओ तो कसा असणार आहे, तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ मी कसं सांगणार की एकतर 5वी आणि 8वीचे याच्या आधीचे जे काही पेपर झालेले आहेत, जे काही कट ऑफ लागलेला आहे, त्या हिशोबाने आपण तो मॅच करू शकतो या वर्ग 7वी आणि 4थीसाठी. मग वर्ग 4थीचा आणि 7वीचा निकाल कधी लागणार हे तुम्हाला कळालं असेल. आता मेन गोष्ट ती म्हणजेच याचा विचार न करता तुम्ही डायरेक्टली काय करायला पाहिजेत, तर तुम्ही करायला पाहिजेत ती म्हणजेच NMMS या परीक्षेची तयारी सुरू. या परीक्षेची तयारी जर सुरू केली तर तुम्ही या ठिकाणी हे 22,000, म्हणजे तुमचं जे शिक्षण चालू या शिक्षणात हे 22,500 आणि इकडं 48,000 असे 70,500 रुपये तुम्ही तुमच्या घरच्याला मिळवून द्याल. मग त्यासाठी आता काय करा, फक्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सर्वात महत्त्वाचं जी खाली अशा पद्धतीची तुम्हाला एक बेल दिलेली आहे, ती बेल या ठिकाणी कशी अशीच आहे ना, अशा पद्धतीची बेल असेल ती बेल काय करा, एकदा वाजवा. कशामुळं, कारण ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल की 7व्या वर्गाचा आणि 4थ्या वर्गाचा निकाल लागलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने चेक करणार त्याच्यावर मी एकदा तुम्हाला सांगतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.